मराठा आंदोलन, मनोज जारंगे पाटिल का आरक्षण के लिए आजाद मैदान में आमरण अनशन, सरकार को दिया कड़ा इशारा। मराठा समाज के लिए अब तक 55 से अधिक बार उपोषण कर चुके नेता मनोज जारंगे पाटिल ने अब मुंबई के आजाद मैदान में आमरण अनशन शुरू कर दिया है। जारंगे पाटिल का कहना है कि जब तक मराठा समाज को आरक्षण नहीं मिलेगा तब तक हमारा आंदोलन और अनशन जारी रहेगा। अब पीछे हटना नहीं है। उन्होंने ये भी कहा कि कई नेताओं ने अंतर्वली सराठी आंदोलन के समय आरक्षण देने का आश्वासन दिया था, लेकिन आज वे उनके साथ खड़े नजर नहीं आ रहे। मनोज जारंगे पाटिल ने मराठा समाज को शांतिपूर्ण तरीके से आंदोलन करने की अपील की है। मराठा समाज का यह आंदोलन अब निर्णायक मोड़ पर है। गरीब मराठी झाले। मी संभाजीनगर पैठण तालुक्यातून रांजणगावातून आलोय। रांजणगाव कुरे आमचं गाव आहे। सगळे लोक काही दिवसापूर्वी स्टेजवरून अंतरवालीमधून जारंगे पाटलांनी असं सांगितलेलं होतं, अशी स्टेटमेंट दिली होती की मराठा कुणबी प्रमाणपत्र हा सगळ्यांना मिळावा मराठ्यांना, पण सगळे सोयरी संबंधी यांना पण मराठा समाजाचा कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं असं त्यांनी बोललेलं होतं। सगळे सोयरी म्हणजे आपले नातेवाईक। मग आता ज्याला 96 कोळी मराठाचं सर्टिफिकेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, अनेक लोकांकडे मराठा 96 कोळी अशा नावाची प्रमाणपत्र आहे, तर त्या प्रमाणपत्राच्या बदल्यात आता कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं आणि ते पण सगळे सोयऱ्याला, तर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही ऐका कुळाचं प्रमाणपत्र कोणाकडे, कोण कोणता 96 कोळी कोण थोडे नेते आपल्याकडे आलेले होते आणि सगळं आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। आज काही नेते इथे ते दिसत नाहीत, कारण तुम्ही मुंबईला आले, तुम्हाला भेटायला अंतर्वली सराटीला ते आले होते आणि आश्वासन तर दिलं होतं, तर ते काही लोक आज इथून गायब आहेत, त्यांच्याबद्दल काय मत आहे आपलं? आम्ही आमच्या विश्वासावर लढतो। गुणवत्ता सदावरचा विषय झाला, त्यांनी म्हणलं तुम्हाला 1 दिवसाच्या उपोषणाची परमिशन भेटली होती, तर ते आता तुम्ही वाढून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला आम्ही कायदेशीर कारवाई करायला आम्ही कोर्टात जाणार आहे असं त्यांनी आता मीडियाला माहिती दिली आहे। गुणवत्ता सदावर प्रश्न नका विचार। पाटील साहेब, अजून एक आहे, आता आपण 53 ते 54 उपोषण केलेलं आहे साधारणतः, म्हणजे तर याच्यानंतरचा आता जो मुंबईचा जो पहिला सगळ्यात मोठा उपोषण होते, त्याच्यात लोकांची खूप तारांबळ होते आणि मराठा योद्धा प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून इथे येऊन आपल्यासाठी संघर्ष करतो आणि आपल्याला पाठिंबा देतो, तर ह्या लोकांना आपण काय म्हणू? शांत राहा म्हणून सांगतो लोकांना मी, शांत राहा। आणि गैरसोय होती त्यांची काही, सरकार जाऊन बुजून करतं। नमस्कार, आज आपण इथे आझाद मैदानाच्या जवळ जे गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून जे मराठी योद्धा आलेले आहेत मराठा आरक्षणासाठी, आज आपण त्यांना विचारतोय की बाबा तुम्हाला आरक्षणामध्ये, मराठा आरक्षणाला सपोर्ट देताना त्याला काय त्रास आहे आणि काय हर्ष होतोय, सांगा तुमचा काय आनंद वाटतोय? आज एवढा आपण नाचतोय, आनंद वाटतोय, पण काय हे आमचं कसं होतंय, जेवणाची हाल करायला लागले शासन, त्याच्याबद्दल काहीतरी वाटतंय की त्यांनी जेवणाचा पुरवठा करावा, बाथरूमची सोय करू नये त्यांनी, पण लय मोठा आहे। बाथरूमची सोयचा विषय आहे, पण सरकार आजपर्यंत कधीही कोणत्याही उपोषणाला जेवण पुरवत नाही। जेवण पुरवलं नाही मान्य आहे, हॉटेल बंद ठेवायचं, लहानारे दुकान बंद ठेवायचं काय कारण आहे? आम्ही आमच्या पैशाचं खातो ना। सरकारला याबद्दल असा मत आहे की जो मॉब आलेला आहे, जमाव तुम्ही गावात तळातून आलेला आहे, त्याच्यातील काही मुलं किंवा काही लोक आहेत ना, त्या छोट्या व्यापाऱ्याला त्रास देत आहेत आणि त्यांच्याबद्दल हुज्जत घालतायत, तर त्यांना काहीतरी मॉबला कसं, तुम्हाला कुठल्या तरी तुमच्या एखाद्या माणसाला काही बोललं तर त्याच्यानंतर तुम्ही सगळे रागा जाऊन त्याला मारू नये किंवा त्याचं बरं वाईट होऊ नये, ह्या रागाने सरकारचं स्टेटमेंट आहे, ते बोलतात की ह्यामुळं आम्ही क्लिअर केलेलं आहे त्यांना। सरकारचं स्टेटमेंट म्हणजे असं कोण बोललं सरकारमध्ये? सगळेच बोलतात साहेब, आज मंत्री पण बोलले। आता असं एखादं उदाहरण आहे का कुठं की मराठा मुलांनी, मराठा सेवकांनी कुणाला त्रास दिला? नाही, उदाहरण नाहीये, पण त्यांचं मत आहे, ते त्याची वाट बघतायत। कुठंतरी मराठा मुलांनी कुठंतरी हिंसक वळण आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ते दादागिरी करणार, आंदोलन दडपून काढणार, हे असं वगैरे ते वेगवेगळा प्रकार काहीतरी घडावं। आता 53च्या
वर आपले मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालेले आहे. 58 मोर्चे झालेले आहेत. तर या 58 मोर्चानंतर आता हा जो ठेया आहे हा आझाद मैदानचा, जिथून भारत देश स्वातंत्र्य व्हायचा पहिला बी इथूनच भारत देश स्वातंत्र्य व्हायची आझादी चालू होती. तर आता तुम्हाला अशी वाटतं का की आपल्या मराठा समाजाला इथून आझाद मैदानावर न्याय मिळेल? त्याच्याशिवाय आम्ही जाणार नाहीत. आम्ही त्याच्याशिवाय माघारी जाणार नाहीत. एक महिना थांबायची पाहिजे तरी चला. न्याय भेटल्याशिवाय आम्ही थांबायचो. एक महिना जरी थांबायची पाळी आली तरी थांबणार. लढाई करावंच लागली, लढावंच लागलं मराठ्यांना. साधा असा न्याय भेटला नाही. मराठ्याला लढूनच न्याय मिळालेला आतापर्यंत आहे. आता मला सांगा, तुम्हाला जे ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण पाहिजे असा जो मुद्दा गाजतोय आणि याबद्दल नाशिकमध्ये किंवा परवा छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक बैठकी झाल्या आणि आता आमचा पण मौब येणार आहे असे त्यांची सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे. तर हे तुम्हाला किती वाटतं की ओबीसी मधून? नाही, तुम्ही आम्हाला 10% वाहिलं द्यायला तयार आहे. 10% ओबीसी टाका, ओबीसीतून द्या ना आम्हाला. सरकारचं म्हणणं असं आहे, एकच मिनिट, फडणवीसने मध्ये ते लेटर दिलं, आरक्षण दिलं, अंमलबजावणी चॉकलेट होतं का? फडणवीस आपलं आलतं शिंदे साहेब फक्त चॉकलेट. आता जे शिंदे समिती गठीत केलेल्या आरक्षणासाठी शिंदे साहेबांनी आम्हाला चॉकलेट दिलं का अंमलबजावणी केली? शिंदे समिती. दादा, आपण आज मुंबईमध्ये आलात. आपण दिसता की आपण अपंग आहात. त्याच्यानंतरही मराठा आरक्षणाचे एक योद्धा म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आलेले आहेत पाटील साहेबांना स्वागत करायला. तर आज आपण असून आपण इथं मुंबईला आलात, तर तुमचं काय म्हणणं आहे आरक्षणाबद्दल? माझं एकच म्हणणं आहे की गोरगरीब कुंभी मराठा समन्वय आरक्षणासाठी सर्व जनतेला आरक्षणाची खूप खूप गरज आहे. त्यासाठी सर्व काही मराठा बांधव जमलेले आहे व आरक्षण घेतल्याशिवाय वापस जात नाही. नारायण राणे जे आपल्या सर्वांचे ओळखीचे आहेत ते सांगतात की सरसकट कुणबी जो प्रमाणपत्र आहे ते वाटला न गेलं पाहिजे. खरंच जे कुणबी आहेत, कुणबी म्हणजे ज्याच्याकडे सगळं बैलाचा ह्याचा त्याचा जो संसार आहे त्या लोकांना दिलं पाहिजे. मग त्याच्यावर काय मत आहे? दादा ठरते ना, ते दादांना माहिती आहे, त्याविषयी आम्हाला एवढी काही माहिती. तुम्हाला एकमताने सगळ्यांनी पुढारलेलं आहे. दादा जे म्हणते ती दिशा. दादा म्हणले थांबा आम्ही थांबणार, दादा म्हणले चला आम्ही चालणार. नाही, विषय असा आहे की आता बघा, आज गुणवर्त सदावर्ते हा एक ऍडव्होकेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याने आता बोललं आहे की ह्यांना 1 दिवसाची परमिशन होती, पण हा वाढत चालल्यामुळं मी आता ह्याच्या विरोधात हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार आहे असं त्यांनी बोललेलं आहे. साहेब, त्यांना अधिकार आहे, त्यांना काय करायचं करू द्या. लोकशाहीमध्ये अशी 1 दिवसाची चिल्लर परमिशन देते का? घटनेमध्ये जे दिलेलं आहे की सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आणि सगळ्या न्यायाच्या मार्गाने, तुमच्या लोकतांत्रिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने एवढं आम्ही उपोषण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो घटनेने दिलेला आहे. त्याच्यामुळं त्या बाकीच्या थोतांड लोकांना किंवा कोण काय असतील त्यांना आम्हाला काही बोलायचं नाही. आम्ही शांततेने संयमाने आरक्षण मागतोय, आम्हाला ते पाहिजे. बरं, आता एक सवाल असा आहे, जे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये काही नेते आले होते, त्यांनी तिथे येऊन त्यांची हाजरी लावली, सांत्वना केली. ते नेते आज त्यांच्या गडामध्ये मुंबईमध्ये आल्याच्या नंतर स्टेजच्या आसपास कुठे दिसत नाहीत किंवा तुम्हाला आझाद मैदानामध्ये किंवा जो मराठा योद्धा तळागाळातला आलेला आहे त्यांना कुठली सोय सुविधा करताना दिसत नाही. इथं येणारा प्रत्येक मराठा पूर्ण महाराष्ट्रातून आलेला आहे. प्रत्येक मराठा त्यांना विचारणार आपापल्या तालुक्यामध्ये, का रे भाऊ आम्ही मुंबईला आलतो, तुला निवडून दिल तर तू इथं काय करू राहिला, तू इथं काय दिलं आम्हाला, इथं आम्हाला तू सुविधा काय पुरवली, आम्ही काय कोणाला भांडायला आलो का, आम्ही कोणाला मारायला आलो का, आम्ही आमचं आरक्षण मागायला आलो. तू साधी आमची सुविधा ठेवू शकत नाही. तू जनसेवक आहे ना. आपले मोठे मोठे पार भारता लेवलचे लोक म्हणतात आम्ही सेवक आहे. कोणते सेवक आहे, कोणती सेवा चालू आहे? आता मला सांगा, विधानसभेवर सगळ्यात जास्त कोणी जर राज्य करत असेल, जे तुमच्या भाषेमध्ये आमदार बोललं जातं, ते मराठा समाजावरून आहेत आणि महाराष्ट्रामध्ये
Subscribe to Jagsagar News for the latest update.